मंत्रिमंडळ विस्ताराआधीची सर्वात मोठी बातमी समोर येते। शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठीची धडपड सुरू झालेली आहे। काल 5 तास वर्षा बंगल्यावर थांबून एकनाथ शिंदे यांची भेट ते घेणार होते, मात्र त्यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना नाराज होऊन परतावं लागल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना नक्की मंत्रिपद मिळणार की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याशी जोडल्या जात आहेत। वैदेही, केसरकर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार की नाही असा प्रश्न अजूनही उपस्थित आहे, काय घडू शकतं? नक्कीच आपण बघतोय की खरं तर शिवसेनेची यादी फायनल झाली आहे, मात्र या यादीमध्ये नेमकी कोणाची नावं आहेत या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। यासाठी कालपासूनच अनेक मंत्र्यांनी पुन्हा एकदा लॉबिंग करायला सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे। काल वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी तानाजी सावंत आणि दीपक केसरकर पोहोचले असता साधारण 5 तास त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागलं होतं। 5 तास एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची भेट झाली नसल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे। मात्र रात्री उशिरा 2 वाजता त्यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये एक नकारात्मक प्रतिक्रिया मिळाली असल्याचं देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। त्याच्यामुळे या 2 नेत्यांचं वर्णी खरं तर मंत्रिमंडळात लागेल की नाही या संदर्भात सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मात्र अनेक शिवसेनेचे आमदार सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेताना बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे नेमकं आज कोणाकोणाची यादीमध्ये नाव जे आहे ते असणार आहे या संदर्भात खरं तर प्रश्न उपस्थित आहे। मात्र अनेक आमदार जे आहेत ते आपापल्या परीने प्रत्येक प्रयत्न जे आहे ते सध्या करताना बघायला मिळत आहेत। जी 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 धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर तानाजी सावंत आणि केसरकरांचा पत्ता कट होणार का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। 5 तास थांबून सुद्धा त्या दोघांचीही एकनाथ शिंदेंसोबत भेट झाली नाही। त्यानंतर रात्री उशिरा भेट झाली, मात्र चर्चा नकारात्मक झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर हे मंत्रिपदासाठी धडपडतायत, मात्र सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने त्यांना डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय।